श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 17 एप्रिल आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होणार आहे. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणलात तर तुम्हाला धनलाभ हा नक्कीच होणार आहे. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमच्या हृदयाला आव्हान करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त आज योग आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असणार आहे. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक चांगलं सरप्राईज देण्याची प्लॅन करणार आहात. पुढील रास आहे वृषभ रास. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणं योग्य ठरणार आहे. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल, म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पहा आणि समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्यांना तुमचे प्रेम, वेळ आणि तुम्ही त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिलेले हवे आहे हेही समजून द्या. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केले तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पुढील रास आहे मिथुन रास. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. घरातील लहान लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावांचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं टाळा आणि इतरांवर खर्च करणं सुद्धा टाळायचं आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठे बाहेर फिरायला जात आहात तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा पार्टनर म्हणजे तुमचा जोडीदार तुमच्याशी नाराज होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होऊ शकतो. पुढील रास आहे कर्क रास. पत्नी तुम्हाला आनंदी करणार आहे. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कोणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. घरातील आयुष्य शांततापूर्वक आणि मोहक असे असणार आहे. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होऊ शकतो. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचे असणे तुमच्यासाठी म्हणजेच तुमच्या पार्टनरसाठी किती मौल्यवान आहे हे तुमच्या जोडीदाराला आज तुम्ही शब्दात व्यक्त करणार आहात. पुढील रास आहे सिंह रास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण सुद्धा येऊ शकते. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. त्याचबरोबर आनंद आणि मजा सुद्धा लुटा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे तुम्हाला मनाला शांती लाभणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकणार आहात, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हाच तुमचा विचार असणार आहे. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊन देऊ नका. तुम्ही आज लोकांसोबत भागीदारी करणार आहात. प्रवास करावा लागेल तर सर्वांची महत्त्वाची कागदपत्र ही तुम्ही तुमच्याबरोबर ठेवावीत. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत आज व्यतीत करणार आहात. पुढील रास आहे तुळ रास. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे.
जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले आहेत तर आज तो तुम्हाला पैसे परत मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशिबाचे भोग टळतील. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांना प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुम्हाला काहीतरी आज छान ट्रीट देणार आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला आज मिळणार आहे. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला नक्की होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर आज घरातील कोणी मोठ्या व्यक्तींकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. प्रेम प्रकरणाचा धिंडोरा पिटण्याची गरज नाही. तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करतो याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरणार आहे. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे तर एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पुढील रास आहे धनु रास. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कारण आज तुम्ही तुमचे काहीतरी भाग्य चमकवणार आहात. काहींना परदेशी जाण्याचा संधी मिळणार आहे म्हणजे संधी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. जोडीदार हा खरंच तुमच्या जीवनातला एक नशीबवान भाग आहे. पुढील रास आहे मकर रास. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मदाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे आणि आश्चर्य सुद्धा वाटणार आहे. आपण ज्याच्याबरोबर राहता त्याच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनपूर्वक असणार आहे. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकणार आहेत. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला देखील मिळतील. पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक होणार आहात. पुढील रास आहे कुंभ रास. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकणार आहात. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक माणसे आहेत. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखं वाटेल. धनची आवश्यकता कधीही पडू शकते म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार नक्कीच करा. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा कारण ते तुमच्या गरजा, निकड याचा विचार करणार नाहीत. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकणार आहात परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने बहरून जाणार आहे. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असणार आहे आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी देखील होणार आहात. आपल्या प्रियजनांबरोबरचे गैरसमज आज दूर होतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल पण आज तुम्ही त्याचा अनुभव नक्कीच घेणार आहात. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य आज तुम्हाला मिळणार आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज नक्कीच कळणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.